अरबी समुद्रात पालघर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सागरी कक्षेत नवे खनिज तेल साठे सापडल्याने भारत तेल उत्पादनात सक्षम होण्याची आशा निर्माण झाली आहे। अरबी समुद्रात 8 वर्षांच्या कालावधीनंतर 18,000 चौरस किमी क्षेत्रफळाहून अधिक खनिज तेलाचे नवे साठे समोर आले आहेत। हे साठे पालघर जिल्ह्यातील डहाणू जवळील आणि सिंधुदुर्गातील मालवण जवळ समुद्रात आहेत। त्या ठिकाणी केंद्रीय तेल उत्पादन कंपन्या लवकरच संशोधनाद्वारे उत्खनन करणार आहेत। केंद्रीय बंदरे व जल वाहतूक मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी अलीकडेच JNPच्या कार्यक्रमात भारत इंधन क्षमतेत स्वावलंबी होईल असे सांगितले होते। त्याला या नव्या खनिज तेल साठ्याचा संदर्भ होता। अरबी समुद्रात 8 वर्षांपासून हे संशोधन सुरू होते। या नव्या साठेचे केंद्रीय तेल उत्पादन कंपन्या उत्खनन करणार आहेत। मुंबईच्या समुद्रात जवळपास 75 सागरी मैल अंतरावर 1974 मध्ये बॉम्बे हाय येथे खनिज तेलाचा मोठा साठा सापडला होता। या ठिकाणावर मोठ्या प्रमाणावर खनिज तेल उत्खनन होत आहे। 2017 मध्ये सापडलेल्या साठ्याच्या तुलनेत हे तेल साठे मोठे असल्याचे तेल उत्पादन 4 पटीने वाढणार आहे। केंद्रीय पेट्रोलियम खात्याने या नव्या तेल साठ्याच्या संशोधन कार्याला गती दिली आहे। राजापूर येथे होणारी रिफायनरी डहाणू तालुक्यातील वाढवण बंदर यामुळे कोकण विभागात नवे उद्योग वाढीस लागणार असल्याने रोजगाराची निर्मिती मोठ्या प्रमाणात होणार आहे। आकारला येत असलेल्या 3ऱ्या आणि 4थ्या मुंबईच्या विकासाला या तेल साठ्यामुळे गती मिळणार आहे। डहाणूच्या समुद्रात 5,338.3 आणि तळ कोकणात सिंधुदुर्गाजवळील समुद्रात 13,131.72 चौरस किमी क्षेत्रफळावर हे साठे आहेत। आतापर्यंत आढळलेले 25 खनिज तेल साठे हे 1,91,986 चौरस किमीवर आहेत। त्यात महाराष्ट्राशी निगडीत 18,969.85 चौरस किमी क्षेत्रफळाच्या साठ्यांचा समावेश आहे। महाराष्ट्राशी निगडीत दोन्ही साठे उथळ समुद्रातील असून त्याचे अंतर किनाऱ्यापासून 86 सागरी मैलापर्यंत आहेत। या नव्या तेल विहिरीच्या उत्खननामुळे कोकणातील उद्योग क्षेत्राला नवी झळाळी मिळणार आहे। कोकणाच्या विकासासोबतच देशाचा विकास होणार आहे आणि जगाच्या पाठीवर भारताचे नाव लौकिक होणार आहे। महाराष्ट्राच्या कोकण विभागातील पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदरामुळे अनेक देशांशी आयात निर्यातचे संपर्क निर्माण होणार असून खनिज तेलाचे साठे सापडल्याने विकासाची मोठी वाटचाल निर्माण होणार आहे। नव्या तेल विहिरीच्या उत्खननामुळे कोकणातील उद्योग क्षेत्राला एक वेगळी चालना मिळणार आहे। यासोबत देशाचा विकास देखील मोठ्या प्रमाणावर होणार आहे।